सुट्टा लागला सुट्टा बक्या सुट्टा लागलाय थारच्या मैदानामध्ये बक्या फायनलमध्ये गेलाय सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बक्या वा 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 बक्या एकच पाऊल फक्त राहिले बक्या तुझं एकच पाऊल तू दाखवून देशील तू 3 फेऱ्याचा बादशाह आहेस तू मुंबईचा बादशाह आहेस तू मुंबईचा बादशाह आहेस आणि महाराष्ट्राचा बादशाह आहेस काय बोलू रे बाबा तुला काय बोलू काय पळालास तू काय पळालास रे बाबा एक नमस्कारच तुला घाला असं वाटतं या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देवाला काय डोळ्याचं पारणं फेडलं रे बाबा तू काय काय बादशाह होता कुठला लाल लाल बादशाह तुझ्या शेजारी कोण होता माहिती आहे का देवांचा देव बादशाह होता आणि त्याला हरवणं एवढी सोपी गोष्ट नव्हती आणि एवढी सोपी गोष्ट नाही आहे लाल बादशाह चांगला पळाला त्याला खूप साऱ्या शुभेच्छा परंतु आज दाखवून दिले सबंध महाराष्ट्राला तो बक्या ज्या बैलाने सबंध महाराष्ट्रामध्ये थारच्या मैदानामध्ये मोठ्या मैदानामध्ये कधीही गटाला हरला नाही क्वचित एखादं पुशेगावचं मैदान आहे त्या मैदानामध्ये थोडंसं जरा प्रेक्षकांच्या चुकीमुळे म्हणजेच गाडी शेवटी लचकली होती गाडी पुशेगावच्या मैदानामध्ये बकासूरचा पाय तेव्हा मूड नव्हता बकासूरचा परंतु आज त्याने मुंबईच्या मैदानामध्ये दाखवून दिलं आहे तो या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये देव आहे आणि देवच राहणार बास थार नाही मिळाली तरीच चालेल थार नाही मिळाली चालेल अशा 50 थार मिळतील बकासूरला परंतु जो गुलाल मुंबईचा पाहिजे होता तो गुलाल इम्पॉर्टंट होता ज्या मुंबईच्या मातीवरती जाऊन मुंबईमध्ये सल्तनत त्याची गाजवली असा हा बक्या अरे बाबा बक्या तू बक्या नाही बक्याचा महाबक्या आहेस आपला सगळ्या महाराष्ट्राचा लाडका आहेस तू डोळ्यातच पारणं फेडलंस रे बाबा तू डोळ्याचं पारणंच फेडलं काय तुझ्या या पळण्याला आज खरंच डोळ्यातून अश्रू तर काय आले नाहीत आज हास्यच येते अश्रू येतील संध्याकाळी आपोआप डोळ्यातून अश्रू येतील ज्यावेळेस तुझा संध्याकाळी थारच्या मैदानाचा फायनल होईल त्यावेळेस सॅल्यूट आहे सॅल्यूट या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील देव बकासूरला काय तुम्हाला बघितलं कशा पद्धतीनं गाडी पळाली गट सुट्टा सेमीसुद्धा सुट्टा आणि धोक्याचा इशारा दिला आहे की तो थारच्या मैदानामध्ये फक्त एकच पाऊल मागे आहे आणि दाखवून देईल सबंध महाराष्ट्राला की या बैलगाडा शर्यत क्षेत्राला त्याला किंग का म्हणतात त्याला बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील देव का म्हणतात आणि देवच आहे आमच्या सगळ्या महाराष्ट्राचा लाडका वा रे वा बक्या वा रे वा बक्या वा रे वा बका आणि सुंदर अशी गाडी आज सर्जाची साथसुद्धा त्याला लाभलेला आहे बेट्टा बक्याच नाही पळाला त्याचा जोडीदार त्याचा शिष्य पळाला बकासूरचा स्वर्गीय पंढरी शेठ फडके 10 सरकार यांचा हिंद केसरी सर्जा पळाला काय गाडी पळाली सगळ्या महाराष्ट्राला माहितीच होतं की ही जोडी ज्या वेळेस पळाली त्यावेळेस कधीच नाराज झालेली नाही आहे आणि एकदा नाही 2दा गाडी पळाली आता जर गाडी मधनं आली तर म्हणू नका कोणी की मी टॉपचा आहे कारण की त्या ठिकाणी सर्जाची खासियत एक आहे गाडी पास करून देत नाही सर्जाची गाडी सर्जा पास करून देत नाही आणि सर्जाने दाखवून दिले सबंध महाराष्ट्राला तो गुलालाचा बेताज बादशाह आहे तो या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये ज्या वेळेस गुरुची आज्ञा पाळणारा माणूस आहे हा गुरु म्हणजेच बकासूर काय पळाली मला काय बोलतोय तेच काय कळना आज आनंद गगनात मावेना थारच्या मैदानामध्ये फायनल वा रे वा वा रे वा वाह वाह वा सगळीकडेच वाह वा 13 देशात नव्हे 14 देशामध्ये ही बैलगाडा शर्यत क्षेत्र बघितली जाते आत्ता खरी मजा ती फायनललाच येईल परंतु असू द्या मित्रांनो बाकीचे सगळे नंदी चांगले पळाले थोडीशी मथुरनेची गाडी फॉल झाली नाही तर मथुरचा सुद्धा निकाल असता परंतु असो मथुरच्या नावासाठी बकासूर आपले फॅन्स आहेत मथुर फॅन्स काही काळजी करू नका आपला बक्या आहे काळजी करू नका आपला मथुरसुद्धा चांगलाच पळाला गाडी फॉल झाली होती त्याच्यामुळे थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो परंतु असो चांगली गाडी पळाली आज बकासूरने मन जिंकली सगळ्या महाराष्ट्राची हृदय जिंकलं आणि धन्यवाद त्या मामांना टॉपचा पैरा केला गाडी भले ही फायनलला काही होऊ द्या परंतु ज्यावेळेस बकासूर टॉपच्या पैऱ्यामध्ये असतो ना त्यावेळेस
काही शांतताच ठेवायची असते मैदानामध्ये, तिथं बक्याचंच राज्य चालतं आणि बक्या फायनलसाठी पात्र. खूप साऱ्या शुभेच्छा या माझ्या देवाला.